नमस्कार विद्यार्थी मित्र हो. द नेक्स्ट आर्टिकल ऑफ द कार्बन कंपाऊंड चॅप्टर इज द बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला स्टडी काय करायचं आहे की कार्बन कंपाऊंडमध्ये नेमके बॉन्ड्स कोणते असतात, आयनिक बॉन्ड असतात की कोव्हॅलंट बॉन्ड असतात, याचा आपल्याला विचार करायचा आहे. बट इन लास्ट इयर यू हॅव स्टडी अबाउट द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्सी of the any element, and also you have studied about the types of the chemical bonds, that is nothing but the ionic bond and covalent bond. But now today we'll discuss about the background of the electronic configuration of the carbon and bond in the bond form in the carbon, valence bond form in the carbon atoms. की नेमकं आपल्या याच्यामध्ये काय करायचं की कार्बन कंपाऊंडमध्ये जो काही कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म झालेला आहे त्याचा स्टडी करायचा आपल्याला. म्हणजे बिहाइंड द बॅकग्राऊंड ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म्ड याचा नेमका स्टडी. म्हणजे नेमकं कार्बन कंपाऊंडच्या पाठीमागं की त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, बिहाइंड द कॉन्फिगरेशन ऑफ द कार्बन, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे आणि त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म कसा झाला आहे याचा आपल्याला नेमका स्टडी करायचा आहे. म्हणून आपल्याला सुरुवातीला कार्बनचा ॲटॉमिक नंबर माहीत असणं आवश्यक आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ द कार्बन इज 6. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत असणं आवश्यक आहे. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,4. हाऊ मेनी नंबर ऑफ दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत 4. आणि नियरेस्ट नोबल गॅस एलिमेंट माहीत असणं आवश्यक आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, म्हणून नियरेस्ट नोबल गॅस एलिमेंट जो काय दिलेला आहे तो असेल हेलियम आणि निऑन, ही 2 आहेत. मग नियरेस्ट नोबल गॅस एलिमेंट आहे हेलियम की ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2. निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10 आणि इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 28. म्हणजे इथं कार्बनला नियरेस्ट नोबल गॅस एलिमेंट हेलियम आणि निऑनसारखं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल करता येईल. एव्हरी ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग आपला प्रत्येक ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, टू डिटरमाइन द व्हॅलन्सी ऑफ द कार्बन, कार्बनची व्हॅलन्सी डिटरमाइन करायची आहे. आणि हाऊ द कार्बन ॲटम फॉर्म दी कोव्हॅलंट बॉन्ड विथ द अनदर ॲटम ऑफ द एलिमेंट्स. मग दुसऱ्या एलिमेंट असेल किंवा तोच असेल की तो नेमकं कार्बन ॲटमची जी व्हॅलन्सी 4 आहे नेमकं कार्बन कंपाऊंडमध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड फॉर्म होतो हेही आपल्याला पाहिजे. म्हणून आपण कार्बन्सची नियरेस्ट असलेले नोबल गॅस एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे की व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी तो कोणता रूट ॲक्सेप्ट करतो किंवा बॉन्ड फॉर्म करण्यासाठी तो कोणता रूट ॲक्सेप्ट करतो हे आपल्याला अभ्यासायचं आहे. मग फर्स्ट वी कन्सिडर द फर्स्ट रूट की नेमका कार्बन ॲटम हा त्याचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यासाठी कोणता रूट ॲक्सेप्ट करतो. अँड टू कंप्लीट द स्टॅबिलिटी each and every atom attain the different roots. त्याच्यामध्ये टू कंप्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट कधी गेन करत असतील, कधी शेअर करत असतील आणि कधी लूज इलेक्ट्रॉन करत असतील. बरं, फॉर द प्रिपेरिंग ऑफ द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रायव्हिंग फोर्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की ड्रायव्हिंग फोर्स जो काय आहे तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे, हे मला याच्यामध्ये सांगायचं आहे. मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेक करू लागले फक्त की बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ द बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड बाय ॲटम टू अटेन द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड स्टॅबिलिटी. मला हे सांगायचं आहे की बॉन्ड फॉर्म होण्यासाठी बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड बाय द ॲटम्स ड्रायव्हिंग फोर्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. शब्द कोणता वापरलेला आहे की ड्रायव्हिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट किंवा बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड बाय द ॲटम्स टू अटेन द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नियरेस्ट द इनर्ट गॅस एलिमेंट किंवा नोबल गॅस एलिमेंटसारखं इलेक्ट्रॉनिक स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यासाठी किंवा बॉन्ड फॉर्म होण्यासाठी कशामध्ये इन द फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड बाय द ॲटम्स द ड्रायव्हिंग फोर्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ड्रायव्हिंग फोर्समुळे काय होतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल करता येतं आणि स्टॅबिलिटी मिळवता येते. मग तसंच आपल्याला याच्यामध्ये कार्बनच्या बाबतीत अभ्यासायचं आहे
की कार्बन नेमका कोणता रूट ॲक्सेप्ट करतो की त्याचे आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी कार्बनकडे पर्याय आहेत. जर कार्बनने आउटरमोस्ट ऑर्बिटमधली 4 इलेक्ट्रॉन लूज केले तर कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियमसारखं होईल. किंवा ऑक्टेट स्टेट पूर्ण करण्यासाठी कार्बन ॲटमला 4 इलेक्ट्रॉन बाहेरून करून घेता येतील. जर 4 इलेक्ट्रॉन बाहेरून घेतली तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑनसारखं होईल आणि तो स्टेबल होईल. मग आपल्याला याच्यामध्ये कार्बन ॲक्सेप्ट द विच रूट टू कंप्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट याचा स्टडी करायचा आहे. आणि म्हणून पहिला जो काय आपल्याला पहिला जो काय त्याचा पाथ असेल तो पाथ काय दिलेला असेल, टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस, टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस एलिमेंट. कोणता नोबल गॅस एलिमेंट? नोबल गॅस हेलियम. हेलियमसारखं, पण हेलियमसारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला जर करायचं असेल तर त्यावेळेस त्याला इलेक्ट्रॉन लूज करावे लागतील. बाय लूजिंग द 4 इलेक्ट्रॉन्स, 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फ्रॉम देअर व्हॅलन्स सेल. जर कार्बनला हेलियमसारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करून स्टेबल व्हायचं असेल तर कार्बनला काय करावं लागेल? इलेक्ट्रॉन लूज करावे लागतील फ्रॉम देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. मग ॲटॉमिक नंबर ऑफ द कार्बन इज 6. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी लिहितो इथं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,4. मग मी असा विचार केला की कार्बन कंटेन्स द सेम क्वांटिटी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. ईच अँड एव्हरी ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग जर याच्यामध्ये कार्बनने 1 इलेक्ट्रॉन 1 by 1 लूज केला, सपोज टू कंप्लीट द आउटरमोस्ट ऑर्बिट लाईक द हेलियम, कार्बन ट्राय टू लूज द इलेक्ट्रॉन्स. मग कार्बन ॲटम इथं इलेक्ट्रॉन 1 लूज जर केला, वी नो दॅट कार्बन ॲटम कंटेन्स द सेम क्वांटिटी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज आहेत 6 आणि निगेटिव्ह चार्जसुद्धा काय आहेत? 6 आहेत. मग 1 जर इलेक्ट्रॉन लूज केला तर कार्बन कंटेन्स द 1 पॉझिटिव्ह चार्ज, बिकॉज याच्यामध्ये असणारी पॉझिटिव्ह चार्ज 6 असतील आणि 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे निगेटिव्ह चार्ज काय होतील? 5 इलेक्ट्रॉन रिमेनिंग असतील. म्हणजे इथं प्रोटॉन 1ने जास्त आहे, पॉझिटिव्ह चार्ज 1ने जास्त आहे, म्हणून कार्बन अटेन द 1 पॉझिटिव्ह चार्ज. अगेन आपल्याला इलेक्ट्रॉन 4 लूज करायचे आहेत. 1 इलेक्ट्रॉन लूज केला. 1 इलेक्ट्रॉन लूज करत असताना अमाऊंट ऑफ द एनर्जी इज रिक्वायर्ड, सम अमाऊंट ऑफ द एनर्जी इज रिक्वायर्ड. व पुन्हा आणखी 1 याच्यावर कार्बनवर आलेला आहे पॉझिटिव्ह चार्ज. आणि वी नो दॅट पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस आर अट्रॅक्ट टू इच अदर. यांच्यामध्ये तर अट्रॅक्शन आहे. मग इथं तर 6 पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि 5 निगेटिव्ह चार्ज आहेत, 5 इलेक्ट्रॉन आहेत. तर हा न्यूक्लियसवरचा जो काही चार्ज आहे हा इलेक्ट्रॉनला सहजासहजी सोडणार नाही, कारण त्याच्यावर आलेला आहे पॉझिटिव्ह चार्ज. आणि आणखी 1 इलेक्ट्रॉन त्याच्यामधून जर काढायचं म्हणलं तर अट्रॅक्शन तर खूपच आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असून अट्रॅक्शन जर खूप आहे तर तो इलेक्ट्रॉन सहजासहजी लूज करणार नाही. पण आपण ट्राय टू करून अमाऊंट ऑफ द लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू लूज द 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम द C+. मग आणखी 1 इलेक्ट्रॉन जर लूज केला तर कार्बन कंटेन्स द 2 पॉझिटिव्ह चार्ज. अगेन we lose the 1 electron, the carbon contains the 3 positive charge. Again 1 electron is loose, then carbon contains the 4 positive charge. म्हणजे more positive charge is required on the nucleus as compared to the electron. लास्टला इथं काय झालेलं असेल की याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतील 6, पण निगेटिव्ह चार्ज मात्र फक्त 2च उरले असतील, 2च इलेक्ट्रॉन लूज झालेले असतील. अँड दिस पॉझिटिव्ह चार्ज होल्ड्स द 2 इलेक्ट्रॉन. More force of attraction between them. Due to this reason, the size of the carbon ions goes on decreasing. कार्बन आयनची साईज काय झाली असेल? डिक्रीज झाली असेल. इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलेलं आहे 2, बट इट इज नॉट स्टेबल. हे मात्र स्टेबल झालेलं नसेल, अनस्टेबल असेल, कारण कार्बन कंटेन्स द 4 पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. कारण एव्हरी ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सुरुवातीला कार्बन हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल होता, पण याच्यावर आता चार्ज कोणता आलेला आहे? 4 चार्ज आलेला आहे. पण इथं हेलियमचं जसं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द C+4 इज लाईक द हेलियम, आणि हेलियम इज इलेक्ट्रिकली स्टेबल आहे. त्याची आउटरमोस्ट ऑर्बिट इज कम्प्लिटली फुलफिल्ड विथ द इलेक्ट्रॉन. इथं C+4ची आउटरमोस्ट ऑर्बिट फुलफिल द इलेक्ट्रॉन, पण हे अनस्टेबल आहे ॲज कम्पेअर टू द हेलियम. कारण हेलियम
वर चार्ज आहे न्यूट्रल, पण इथं जरी कार्बन 4+च्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असले तरी इट कंटेन्स द लार्ज क्वांटिटी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज. ड्यू टू दिस रिझन इट इज अनस्टेबल. हे आहे अनस्टेबल आहे ॲज कम्पेअर टू द हेलियम. कारण आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट होत असताना तो स्टेबल होणं आवश्यक आहे. जसं हेलियम स्टेबल आहे तसं कार्बन +4 हा स्टेबल नाही आहे, कारण त्याचं न्यूक्लियस अनस्टेबल आहे. कारण अनस्टेबल काय आहे? कारण त्याच्या न्यूक्लियसवर 6 पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे 2च इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून तो न्यूट्रल नाही, म्हणून चार्ज आलेला आहे +4. ड्यू टू द पॉझिटिव्ह चार्ज +4 ऑन द कार्बन इज अनस्टेबल. कारण ट्राय तर केलेलं आहे कंप्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट, आणि कंप्लीट आउटरमोस्ट ऑर्बिट झालं की तो स्टेबल होतो. त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे लाईक द हेलियम, बट चार्ज ऑन द कार्बन ॲटम दॅट इज नथिंग बट द आयन. कार्बन ॲटम इज 4+. ड्यू टू दिस रिझन इट इज अनस्टेबल. आणि अनस्टेबल जर होत असेल तर कार्बन कॅन नॉट ॲक्सेप्ट धिस रूट टू कंप्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. आणि स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर कार्बन अशा वेळेस काय करत नाही? हा रूट ॲक्सेप्ट करत नाही आहे. मग त्याने दुसरा रूट अटेन केलेला आहे. कोणता दुसरा रूट अटेन केलेला आहे? टू अटेन लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड होती याच्यामध्ये, म्हणून हा रूट त्याला परवडत नाही आहे टू कंप्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. आणि अनस्टेबलही होतो आणि प्लस पॉझिटिव्ह चार्ज येतो. कारण स्टेबल होत असताना एव्हरी ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल व्हावं लागतो, पण इथं तो अनस्टेबल राहतो, म्हणून कार्बन कॅन नॉट ॲक्सेप्ट धिस रूट टू कंप्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. टू अटेन द कॉन्फिगरेशन कोणासारखं? ऑफ नोबल गॅस निऑन by accepting the electron. Accepting the how many electrons? इथं losing 4 electrons, इथं accepting the 4 electrons. आता इथं पहा याच्यामध्ये की समजा मी घेतलेला आहे कार्बन, ॲटॉमिक नंबर ऑफ द कार्बन इज 6, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,4. जर मला याचं आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करायचं असेल, आता ॲक्सेप्टिंग द 4 इलेक्ट्रॉन्स 1 by 1. समजा कार्बन ॲटमने 1 इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. इट हॅव लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज नेसेसरी टू ॲक्सेप्ट द 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम द अदर ॲटम्स. जर ॲक्सेप्ट करायचं असेल, मग समजा 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेला असेल, ॲट दिस टाईम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कार्बन इज 2,5. मी इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला पाहिजे पहिल्या एक्झाम्पलमध्ये. इथं झालेलं असेल 2,3, नंतर झालं असेल 2,2, देन इथं झालेलं असेल 2,1 अँड लास्टला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2. सेकंड टाईपमध्ये टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ द नोबल गॅस निऑन बाय ॲक्सेप्टिंग द 4 इलेक्ट्रॉन्स. मग अशा वेळेस कार्बन काय करेल? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कार्बन इज 2,4. 1 by 1 4 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायचे. तर मग अमाऊंट ऑफ एनर्जी इज नेसेसरी. समजा आपण अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइड केलेली आहे, अशा वेळेस कार्बन ॲक्सेप्ट द 1 इलेक्ट्रॉन्स अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट कंटेन्स द 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट इज 5. बट वी नो दॅट कार्बन कंटेन्स द 6 पॉझिटिव्ह चार्ज अँड 6 निगेटिव्ह चार्ज. ॲक्सेप्टिंग द 1 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे कार्बन कंटेन्स द 1 निगेटिव्ह चार्ज. कारण ॲज कम्पेअर टू द प्रोटॉन, कार्बनची संख्या इलेक्ट्रॉनची संख्या 1ने जास्त झाल्यामुळे कार्बनवर कोणत्या प्रकारचा चार्ज येईल? -1 चार्ज येईल. आणि मग -1 चार्ज आल्यामुळे अगेन यू कॅन अमाऊंट ऑफ द एनर्जी, लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज नेसेसरी. मग आता मला सांगा की या कार्बनवर 1 निगेटिव्ह चार्ज आलेला आहे आणि पुन्हा आणखी आपल्याला 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायचा आहे. इलेक्ट्रॉनवरही निगेटिव्ह चार्ज आहे आणि या कार्बन आयनवरही निगेटिव्ह चार्ज आहे, आणि तरी पण आपल्याला त्या कार्बन आयनमध्ये आणखी 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायचा आहे. म्हणजे लाईक चार्जेस होतील, आणि लाईक चार्जेस झाल्यामुळे काय होईल? दे आर रिपेल टू इच अदर. पण रिपेल टू इच अदर असताना सुद्धा आपण लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी काय केलेली आहे? स्पेंड केलेली आहे टू टेक द 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम द अनदर ॲटम्स. मग ही, कारण यांच्यामध्ये रिपल्शन होत असतानाही आपण फोर्स एनर्जी अप्लाय करून हा इलेक्ट्रॉन घेतलेला असेल, तर ॲट दिस टाईम द कार्बन कंटेन्स द 2 निगेटिव्ह चार्ज अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,6. परत काय करायचं आहे आपल्याला? आणखी 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायचा आहे. 1 इलेक्ट्रॉन परत आपण ॲक्सेप्ट करू लागलो आहोत. अगोदरच कार्बन -2 याच्यावर निगेटिव्ह चार्ज खूप आहे
आणि परत आणखी एक इलेक्ट्रॉन घ्यायचा म्हणजे रिपल्शन होईल. आणि रिपल्शन झाल्यामुळे काय होईल की लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज नेसेसरी टू टेक द वन इलेक्ट्रॉन फ्रॉम द अनादर ॲटम. एनर्जी खर्च होत असेल पण C-3 इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 27. कार्बन कंटेन्स द -3 चार्ज. परत आणखी एक इलेक्ट्रॉन जर ॲक्सेप्ट केला कारण आपल्याला 4 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करायचे आहे. परत या कार्बन -3 म्हणजे कार्बन आयनवर -3 चार्ज आहे आणि प्लस एक इलेक्ट्रॉन, बोथ ऑफ देम आर निगेटिव्ह म्हणजे लाईक चार्जेस अँड लाईक चार्जेस आर रिपेल टू इच अदर. मग लाईक चार्जेस जर रिपेल टू इच अदर असेल तर ते एकमेकाला रिपेल करेल, पण तरीही आपण बाहेरून एनर्जी खर्च करून एक इलेक्ट्रॉन जर ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न केला तर लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू टेक द वन इलेक्ट्रॉन फ्रॉम द अनादर ॲटम अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ द C-4. Its electronic configuration is 2,8. But the electronic configuration of the C-4 is 2,8. It is like the neon ना, कारण neonचं electronic configuration आहे 2,8. Means you can say that their outermost orbit is completely filled with the electron. म्हणजे C-4चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8, निऑनचंही 2,8 आहे. पण निऑन हा स्टेबल आहे, पण C-4 मात्र अनस्टेबल आहे. कारण एव्हरी ॲटम स्टेबल होत असताना एव्हरी ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल असावा लागतो. जसा निऑन न्यूट्रल आहे तसं इथं C-4वर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे हा आहे अनस्टेबल. मीन्स त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जरी निऑनसारखं असलं तरी तो अनस्टेबल असल्यामुळे कार्बन ॲटम कॅन नॉट ॲक्सेप्ट धिस रूट. हा रूट काय करत नाही, तो ॲक्सेप्ट करत नाही टू कम्प्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. कारण लार्ज अमाऊंट ऑफ याचं एक कारण आहे की याची म्हणजे C-4 कंटेन्स द 6 पॉझिटिव्ह चार्ज अँड 10 निगेटिव्ह चार्ज अँड इट इज डिफिकल्ट टू अट्रॅक्ट द 10 निगेटिव्ह चार्जेस टू द पॉझिटिव्ह चार्जेस. ड्यू टू दिस रिझन कार्बन कॅन नॉट ॲक्सेप्ट धिस रूट. म्हणजे कार्बन काय करत नाही, इलेक्ट्रॉन लूज करूनही त्याचा आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करू शकत नाही. कारण जर इलेक्ट्रॉन लूज करून त्यांनी हेलियमसारखं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं, स्टेबल होण्याचा प्रयत्न केला, पण हेलियम इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे म्हणजे तो स्टेबल आहे. पण इथं कार्बन C+4 हा अनस्टेबल आहे. कारण प्रत्येक ॲटम हा स्टेबल होण्यासाठी काय करेल, एव्हरी ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, पण हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल होत नाही आहे. इथं सुद्धा हा या रूटने सुद्धा इलेक्ट्रिकली न्यूट्रल होत नाही. म्हणून कार्बन ॲटम कॅन नॉट अटेन दीज 2 रूट्स बाय लुजिंग और बाय गेनिंग द इलेक्ट्रॉन्स. हे दोन्ही ॲक्सेप्ट करत नाही. आणि म्हणून तिसरा पर्याय काय राहिला त्याच्यामध्ये, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि मग शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये कार्बन ॲटमचा जर आपण विचार केला, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करत असताना देअर आउटरमोस्ट ऑर्बिट इज कम्प्लिटली फुलफिल्ड विथ द इलेक्ट्रॉन. आणि म्हणून इथं आपला डेफिनेशन काय करता येईल, कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन करता येईल. कोव्हॅलंट बॉन्ड, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड. नेमके कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला, द केमिकल, कारण आपण इलेक्ट्रॉन गेन करून किंवा लूज करून कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल करू शकलो नाहीत. कारण लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड ड्यू टू द पॉझिटिव्ह चार्ज इज फॉर्म ऑन द कार्बन अँड नेगेटिव्ह चार्ज इज फॉर्म ऑन ए कार्बन अँड लॉट ऑफ एनर्जी इज युटिलाइज्ड. तरीही स्टेबल होत नाही. म्हणून तिसरा जो काय रूट आहे तो शेअरिंग द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि शेअरिंग इलेक्ट्रॉनमुळे जर एखाद्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल होत असेल तर बॉन्ड इज फॉर्म बिटवीन देम इज नथिंग बट द कोव्हॅलंट बॉन्ड. मग कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन काय सांगता येईल, द केमिकल बॉन्ड. आपण एक्झाम्पल घेणार आहोत. केमिकल बॉन्ड फॉर्म्ड बाय आपण इथं इलेक्ट्रॉन गेन आणि लूज करून त्याचे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल करू शकलेलं नाहीत. मग कोणत्या पद्धतीने, द केमिकल बॉन्ड फॉर्म्ड बाय शेअरिंग. कशाची शेअरिंग करायची, बाय शेअरिंग द 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन between the 2 atoms and is known as covalent bond. आणि त्यालाच आपण काय म्हणतो,
कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे कसं याच्यामध्ये की द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग द टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द टू ॲटम्स इज नोन ॲज द कोव्हॅलंट बॉन्ड. मी समजा कार्बन घेतलेला आहे, इथे एक कार्बन घेतलेला आहे, इथे एक कार्बन घेतलेला आहे. या पहिल्या कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,4 आणि दुसऱ्याचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,4. मग अशा वेळेस हे कार्बन, पहिला कार्बन काय करतो, दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर डॉट ऑर क्रॉस. मग कार्बनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इथं 4 इलेक्ट्रॉन आहेत. याही कार्बनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. मग 4 इलेक्ट्रॉन असताना पहिल्या कार्बनमधला एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कार्बनमधला एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यांची शेअरिंग होते. तसंच पहिल्या कार्बनमधील दुसरा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्यामधला दुसरा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अशी यांची काय होत जाते, शेअरिंग होत असेल. कारण आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आता खरं कार्बनबरोबरच होत असेल असं मला म्हणायचं नाही. इथं कोणताही दुसरा ॲटम घेतलेला असेल, मग शेअरिंग होत असतं. इथं कोणताही मी XYZ घेतलेला असेल की शेवटची जी काही आउटरमोस्ट ऑर्बिटमधले 4 इलेक्ट्रॉन आहेत ना, त्या 4 इलेक्ट्रॉनची शेअरिंग हे दुसऱ्या ॲटममधील 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉनशी होत असते. जर असं होत असेल तर दोघांचीही आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट होते आणि आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट झाल्यामुळे की पहिल्याही कार्बन ॲटमचा आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट होईल, दुसऱ्याही ॲटमचा आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट होईल, परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसेल. प्रत्येक ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल. तेव्हा त्या प्रकार त्यांच्यामध्ये जो काय बॉन्ड फॉर्म झालेला आहे, एका पेअरनी एक बॉन्ड तयार होत असतो, त्याला म्हणायचं कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणायचं. तेव्हा द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय द शेअरिंग द टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द टू ॲटम्स इज नोन ॲज द कोव्हॅलंट बॉन्ड. तेव्हा त्याला म्हणायचं कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड आपण नेक्स्ट पिरियडमध्ये विथ द हेल्प ऑफ द एक्झाम्पल एक्सप्लेन करणार आहोत.